पावसाळा संपून गेलाय. गुराढोरांना आता खुल्यावर सोडणं सुरू झालंय. शेतातील उरली-सुरली कामं संपवायची गडबड सुरू आहे. दिवाळीनंतर साधारण पावसाळा संपून कडक ऊन पडायला लागतं आणि त्याच उन्हात जोर धरतात ती शेतातील उरली-सुरली कामं. कितीही कडक टोचणारं ऊन जरी असलं तरी कोकणात शेतातील बरीच कामं शिल्लक असतात. ती या वेळेत करावीच लागतात. नाचणी, भुईमूग अशी अनेक कामं प्रत्यक्ष शेतात जाऊन करणे बाकी असते. तर इतर काही पिकांची कामं बाजारात जाऊन करणं बाकी असतं. बरं, ही कामं वेळेवर केले नाहीत तर सगळंच पुढचं गणित बिघडतं. त्यामुळे इतर सर्व कामं बाजूला ठेवून शेतातल्या कामांना प्राधान्य दिलं जातं. सध्या आता भुईमुगाच्या शेंगा काढायची कामं सुरू आहेत. जून-जुलैमध्ये या भुईमुगाची पेरणी झाल्यानंतर ती परिपक्व होईपर्यंत पावसाळा संपत येतो आणि मग मुळांसहित उपटलेली तयार रोपं आधी उन्हात सुकत ठेवली जातात. मग त्या सुकलेल्या रोपांच्या मुळावर तयार झालेल्या शेंगा काढल्या जातात. हे सगळं झाल्यावर आपल्याला शेंगदाणे मिळतात. शेतात माळावर जाऊन प्रचंड उन्हात ही सगळी कामं करावी लागतात. दुपारी कितीही चांगली शेड उभारली तरी उकाड्याने हैराण व्हायला होतं. गावी लोकांना या सर्व गोष्टींची सवय असते. त्यात सगळ्यात चांगली कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इथे एकमेकांना चांगलं सहकार्य केलं जातं. या मोबदल्यात चहा-पाण्याची उत्तम सोयसुद्धा केली जाते आणि काम करता करता अधूनमधून एखादा शेंगदाणा तोंडात टाकणं हे ओघानं आलंच. तेवढीच प्रत्येकाची पोटपूजासुद्धा होते आणि नैसर्गिक सात्विक मेवा पोटात जातो. जून जुलैमध्ये नाही हो बाई. जून जुलैमध्ये पहिली जमीन नांगरायला लागते. 2 ते 3 वेळा नांगरल्यावर नंतर भुईमूग घालतात. असं करून झाल्यावर नंतर मग फुलायला लागल्यावर मग त्याचे ते रान वगैरे काढायला लागतं. ते रान काढून झाल्यावर नंतर मग ते कुदळ घेऊन ते खणायला लागते. कुदळ म्हणजे जमातला काय, कुदळ घेऊन मग खणायला लागते. त्याला म्हणतात भुईमूग उरवला. असं करून झाल्यावर मग 2 ते 3 महिन्यांनी त्यातले शेंगा तयार होतात. तयार झाले की दिवाळीच्या आसपास भुईमूग उपटून काढतात. ते पहिलं उपटायला लागते, उपटून काढतात आणि मग ते व्यवस्थित सुकून वगैरे मग त्याचे शेंगा काढतात. ज्यांना पाहिजे ती उकडून पण खातात, भाजून पण खातात. असे करून त्याला 5 ते 6 उन्हा देऊन मग ते व्यवस्थित सुकून ते धुवून वगैरे व्यवस्थित साफ करून मग घाण्यावर मळायला देतात. कोणाक पाहिजे त्यांना उकडायला देतात. सुकून तेल काढतात, मग तेल काढून आणतात मळून घाण्यावर. मग ते राहिलेले गवत गुळ व्हायला गुळ म्हणतात. ते पण व्यवस्थित सुकून गुरांना घालतात. गुरं ते आवडीन खातात. एकदम मस्त आणि फस्तावून मोकळी होतात. अशी पावसामधली शेती आहे, सरळ साधी आणि सोपी.
जमीन नांगरतात, भुईमुग घालतात, उरवतात. भुईमुगाला 3 महिने पाणी पुरवतात. त्यानंतर भुईमुग उरवतात. त्यानंतर भुईमुग काढतात, कुपळतात, त्यानंतर काढतात. त्यानंतर भुईमुगाच्या शेंगांचं तेल काढतात. शेंगा काढल्यावर या उरलेल्या भागाचं काय करतात? गुरांना घालतात. तर मंडळी, एकंदरीतच भुईमुगाचा पेरणीपासून ते आपल्या हातात शेंगदाणे मिळण्यापर्यंतचा कार्यकाळ तुमच्या लक्षात आलाच असेल. इथे छान वातावरण आहे, सूर्य मावळतीला चाललाय, उन्हाची तीव्रता कमी झाली आहे आणि शेंगा काढणाऱ्यांची अशी मस्त मैफिल बसली आहे. छान गप्पा मारता मारता चहा पाणी घ्यायचं आणि हळूहळू आपलं शेंगा काढणीचं काम करत राहायचं. मध्येच एखादा शेंगदाणा तोंडात टाकायचा. मस्त आहे ना? तर अशा प्रकारे थोडं थोडं काम करून एक एक दिवस सरत जातो. हळूहळू थंडीची कुणकुण लागते. उकाड्याने हैराण झालेला प्रत्येक जीव गारटतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करायला प्रत्येकजण सज्ज झालेला असतो. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. लवकरच वेगळा विषय घेऊन नवीन व्हिडिओत भेटूया. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट्स पण करा. पाहत राहा क्लासिक कलाकारी, मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद.